करतोय सारखं सारखं. युगंधर पण ना. हा बोल. लाली बोल. काय बोल? मला एक सांग, तू घराबाहेर का पडलीस आणि माझा फोन का उचलत नाहीस तू? अरे पण एवढं काय झालं होतं? एवढं का फोन करतोयस? अगं तू फोन उचलत नाही म्हटल्यावर करणारच ना माणूस सतत फोन. एकतर पोलीस तुझ्या मागावर आहे, तू घरात नाहीये, फोन उचलत नाहीये, मग काय करणार माणूस? बरं साधा मेसेज करून कळवतही नाही मी सुखरूप आहे म्हणून. हे बघ लाली, मी तुला याआधी सांगितलं, मी तुझं काही ऐकून घेणार नाही या बाबतीत. बरं, मी जे सांगते ते नीट ऐक. हे पोलिसांच्या तावडीतून सुटलेत, म्हणजे पळून गेलेत. क्या बात आहे. स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतली याने. आता याला माझ्या वाटेतून दूर करायला मला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. हॅलो युगंधर. हॅलो हॅलो लाली. ऐकतोयस ना? हो. नाही अगं, ही बातमी ऐकून काय बोलावं कळलंच नाही. लाली बघ ना कसा वागतोय हा गोपाळ. कसं वाचवायचं का आपण त्याला यातनं? पळूनच जायचं होतं तर कोर्टात गुन्हा कबूलच का करायचं? तेच तर मला पण कळना झालंय. ठीक आहे लाली, तू काळजी करू नको. तू ड्राईव्ह करतेस ना, नीट गाडी चालव. घरी पोहोच, मी पण घरी आलो की बोलू आपण यावर. युगंधर, यांच्या अशा पळून जाण्यानं हे आणखीनच नाही ना अडकणार? लाली आता गुन्हा कबूल करून पळून गेलाय तर मग अडकणारच ना. पण तू याची काळजी करू नको, मी आहे ना लाली. तू आता कसलाही विचार न करता घरी पोहोच. आणि हा, जुन्या घरी जाऊ नकोस. तिथे गेली तर गडबड होईल. बाय. लाली लाली, हा तुझा गोपाळ अजूनच अडकत चाललाय आणि त्याचं हेच अडकणं तर मला हवंय. माझ्या फायद्याच आहे. आता ही केस मी जिंकणारच. आता कोणी अडवू शकत नाही मला. आहे म्हणजे गोपाळची. तर काय झालं, हा गोपाळ आहे का नाही? अहो मी तर त्यांना भेटलोय आणि त्यांनी वकील नको म्हणून सांगितलंय. कशाला आला इकडे? बरं ठीक आहे, तुम्ही आता मला बोलवलंय तर मला आशिलाला भेटावं लागेल. ए वकील, तसलं काय बोलायचं ना, नीट बोलायचं. गोपाळ बद्दल, आमच्या देव माणसाबद्दल नीटच बोलायचं. सांगून तो लय सर्किट डोक्यात आहे बरं का मी. तर काय मदत बिदत नाही पाहिजे. अशी भिचील काय लावलंय? हा अरे अडाण्या, कोर्टात ज्याची केस लढतात त्याला कोर्टाच्या भाषेमध्ये अशील असं म्हणतात. मग सरळ नाव घेऊन बोल केला का? कालवा बंद करा तुमचा. आओ इथं बघा कोण आलंय. या फुलताने कोणाला बोलवलंय बघा, जरा बाहेर या पटकन. काय झालं ग बॉम्बलायला? हो कोण आहे? तुम्ही कोण? अरे आव वकील साहेब, ज्याची केस लढायची का नाही त्याचा बाप आहे. आप्पा देशमुख वडील आहेत त्याचे. अहो या पोरांनी मला आणलं इथं. यांचा काय संबंध? हा, आम्हाला काय वकील बिकील नको, निघा इथनं चला. आणि यांना केस लढायचीच असेल ना तर यांच्याकडनंच पैसे घ्या. ओ ओरडून कशाला बोलताय? या पोरांनी हातापाया पडून आणले मला इथं. काय मला इथं काय अपमान करून घेण्यासाठी बोलवलंय का तुम्ही? ए, तुला एक सण जायचंय का दोन तुकडेच जायचं इथनं? हा, आप्पा, ओ आप्पा, जरा वाईस थंड घ्या की. अहो आपल्या गोपाळसाठी चाललंय ना सगळं. हा, तरी मी मला वकील बिकील काय नको. चल निघ रे बाबा इथनं, चल निघ. काय विक्षिप्त माणसं आहे ती. माझा वेळ घालवला आणि स्वतःचाही वेळ घालवतात. चला वकील ऐका अहो, कशाला हक्कलं त्या वकिलाला? इथं माझ्या लेकाला सोडायला तुम्हाला काही करता येत नाही आणि इथं आम्ही काहीतरी करतोय ते बी तुम्हाला भगवान झालंय. ए, तुला एकदा सांगितलं ना त्याचा ना आपला काही संबंध नाही म्हणून. या दिवशी त्याने कोर्टामध्ये कबुली दिली ना त्याच दिवशी तो आपल्यासाठी मेला. हा, चल का म्हातारा जेवायला.
मला पोलिसांना काही प्रश्न विचारायचे आहेत. इन्स्पेक्टर जामकर, तुम्ही कटघऱ्यामध्ये या. मला सांगा, जेलमध्ये हा असाच वागतो का? नाही जज साहेब, आरोप कबूल केल्यापासून असं वागायला लागलाय. आणि जेव्हापासून मी याला ओळखतो हा असा नव्हता, आता बदललाय हा. तुम्ही जाऊ शकता. गोपाळच्या घरच्यांनी एक एक करून विटनेस बॉक्समध्ये या. हा याआधी घरात किंवा घराच्या बाहेर असा कधी वागला होता का? नाही, असं कधीच वागलेलं नाही तो. सगळं काही ठीक होतं आणि त्याला सगळं आठवत होतं, म्हणून तर त्याला घरात घेतला मी. त्याला गोष्टी विसरण्याचा आजार आहे का? साहेब, मी पण असं कधी गोपाळला वागताना पाहिलं नाही हो. हे काय प्रकरण आहे हे वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे कोर्ट पोलिसांना आरोपीचे मेडिकल चेकअप करण्याचे आदेश देत आहे. हे कोर्ट आज इथंच थांबत आहे.